बाळांनो, सेवा हा शब्द खूप छोटा आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन हार अर्पण करणे नाही. सेवा म्हणजे स्वामींवर निस्वार्थ प्रेम करणे. सेवा म्हणजे त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे. सेवा म्हणजे प्रत्येक परिस्थितीत त्यांची आठवण ठेवणे. जेव्हा एखादा भक्त स्वामींची सेवा मनापासून करतो, तेव्हा त्याच्या जीवनात अनेक अद्भुत बदल घडू लागतात. सर्वात पहिले काय मिळते? मनःशांती मिळते. आजच्या काळात पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, पण मनःशांती नाही. मन सतत धावत असते. चिंता, ताण, भीती, असुरक्षितता यामुळे मन थकून जाते. पण जो भक्त स्वामींच्या सेवेत रमतो, त्याचे मन हळूहळू शांत होऊ लागते. त्याला जाणवते की आता मी एकटा नाही. माझ्या पाठीशी स्वामी उभे आहेत. ही भावना मनाला अपार शक्ती देते. बाळांनो, स्वामींची सेवा केल्याने दुसरे मोठे वरदान मिळते, ते म्हणजे धैर्य. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण संकटांना घाबरणारा आणि संकटांना सामोरे जाणारा यांच्यात फरक असतो. स्वामींचा सेवक संकटांपासून पळत नाही. तो म्हणतो, स्वामी माझ्यासोबत आहेत, मग मला कशाची भीती. ही श्रद्धा त्याला अढळ बनवते. वादळ कितीही मोठे असो, स्वामींचा भक्त डगमगत नाही. मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक ओळ अनेक भक्तांच्या मनात श्रद्धा जागवू शकते. बाळांनो, स्वामींच्या सेवेमुळे मिळणारे तिसरे वरदान म्हणजे योग्य मार्गदर्शन. आपण अनेकदा जीवनात संभ्रमात पडतो. कोणता निर्णय घ्यावा, कोणत्या मार्गाने जावे, काय योग्य आणि काय अयोग्य हे समजत नाही. पण स्वामींची सेवा करणाऱ्या भक्ताला योग्य वेळी योग्य दिशा मिळते. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. स्वामींची सेवा म्हणजे फक्त सुख मिळवण्याचे साधन नाही. सेवा म्हणजे आत्म्याचे शुद्धीकरण. जेव्हा मनातील अहंकार, द्वेष, मत्सर, राग आणि लोभ कमी होऊ लागतो, तेव्हा ह्या सेवेची सुरुवात होते. स्वामींना मोठ्या देणग्या नकोत. त्यांना हवे आहे निर्मळ मन. त्यांना हवे आहे निष्कपट प्रेम. त्यांना हवी आहे खरी भक्ती. अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींची सेवा केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते का? याचे उत्तर आहे होय, पण स्वामींची कृपा फक्त पैशाच्या स्वरूपात मिळते असे नाही. कधी योग्य नोकरी मिळते, कधी व्यवसायाला गती मिळते, कधी अनावश्यक खर्च थांबतो, कधी योग्य संधी मिळते, कधी संकटातून सुटका होते. ही सर्व कृपाच असते. स्वामी भक्ताला फक्त पैसा देत नाहीत, ते पैसा टिकवण्याची बुद्धीही देतात. ज्या घरात स्वामींचे नामस्मरण होते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वाद कमी होतात. मनातील कटुता कमी होते. एकमेकांविषयी प्रेम वाढते. आणि हळूहळू घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. बाळांनो, लक्षात ठेवा, सेवा म्हणजे व्यवहार सोडून जंगलात जाणे नाही. सेवा म्हणजे संसार करतानाही स्वामींना विसरू नये. काम करताना स्वामी, अडचणीत स्वामी, आनंदात स्वामी, दुःखात स्वामी, प्रत्येक क्षणी स्वामी. हीच खरी सेवा आहे.
कधी कधी भक्त विचारतो, मी इतकी सेवा करतो तरी माझ्यावर संकटे का येतात? बाळा, संकटे येतात म्हणजे स्वामी दूर गेले असे नाही. उलट त्या संकटातून तुला अधिक मजबूत करण्याचे काम स्वामी करत असतात. सोनं जसं अग्नीत तापल्यावर अधिक चमकतं, तसाच भक्त संकटांमधून अधिक तेजस्वी बनतो. स्वामींच्या सेवेमुळे मिळणारे सर्वात मोठे वरदान म्हणजे अंतःकरणातील निर्भयता. ज्याच्या सोबत स्वामी आहेत त्याला कोणाची भीती. लोक बदलतील, नाती बदलतील, परिस्थिती बदलेल, पण स्वामींचे प्रेम बदलत नाही. त्यांची कृपा कमी होत नाही, त्यांचे संरक्षण थांबत नाही. बाळांनो, आज हे प्रवचन ऐकत असताना जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले असतील तर समजा स्वामी तुमच्या मनाला स्पर्श करत आहेत. कारण स्वामी भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. तुम्ही त्यांना एक पाऊल जवळ करा, ते तुमच्याकडे 100 पावले चालत येतात. तुम्ही त्यांचे नाव एकदा घ्या, ते 1000 वेळा तुमची काळजी घेतात. जीवनात कितीही अंधार असो, स्वामींची सेवा कधी सोडू नका. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वामींचे नामस्मरण थांबवू नका. लोक साथ सोडतील, पण स्वामी साथ सोडणार नाहीत. जग विसरेल, पण स्वामी विसरणार नाहीत. आशा संपेल, तेव्हा स्वामी आधार देतील. रस्ता दिसणार नाही, तेव्हा स्वामी मार्ग दाखवतील. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकून जाल, तेव्हा स्वामी प्रेमाने म्हणतील, बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच स्वामींची सेवा आहे, हीच स्वामींची कृपा आहे. आणि हाच सुखरूप, समाधानी आणि आनंदी जीवनाचा खरा मार्ग आहे. तुम्ही स्वामींची सेवा करता, नामस्मरण करता, आरती करता, पण कधी कधी मनात प्रश्न येतो की स्वामींना माझी सेवा दिसते का? बाळांनो, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी येतो. कारण जेव्हा संकटे वाढतात, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, नाती तुटतात, विश्वासघात होतो, तेव्हा मन खचून जाते. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात तुमच्या एका अश्रूचीही नोंद होते. तुमच्या मनातील वेदना व्यक्त करण्याआधीच स्वामी त्या जाणतात. ज्या रात्री तुम्ही सर्वांच्या नकळत रडता, त्या रात्री स्वामी तुमच्या जवळ असतात. ज्या दिवशी तुम्हाला वाटते की आता सर्व संपले, त्या दिवशी स्वामी तुमच्या जीवनात नव्या सुरुवातीची बीजे पेरत असतात. म्हणूनच सेवा म्हणजे देवाकडे काही मागणे नव्हे, तर देवावर विश्वास ठेवणे आहे. कारण विश्वास जिथे असतो तिथेच कृपेचा प्रवाह वाहू लागतो. बाळांनो, स्वामींची सेवा केल्याने माणसाला सर्वात मोठा लाभ मिळतो, तो म्हणजे अंतर्मनातील स्थैर्य. बाहेरचे जग सतत बदलत असते. आज जो आपला वाटतो तो उद्या परका होतो. आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान हे सर्व क्षणभंगूर आहे, पण स्वामींची कृपा कायमस्वरूपी असते. म्हणूनच स्वामींचा सेवक परिस्थितीनुसार बदलत नाही. तो प्रत्येक परिस्थितीत स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवतो. त्याला माहित असते की माझे जीवन जरी वादळात सापडले असले तरी माझी नाव चालवणारा खलाशी स्वामी आहे. म्हणून तो घाबरत नाही, तो निराश होत नाही, तो हार मानत नाही. कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. अनेक भक्तांना वाटते की स्वामींनी आपल्याकडे दुर्लक्ष केले. पण बाळांनो,
जसा आई आपल्या लेकराला चालायला शिकवताना काही क्षण त्याचा हात सोडते, तसा स्वामी भक्ताला मजबूत करण्यासाठी काही काळ शांत राहतात. त्या शांततेतही त्यांची कृपा असते, त्या प्रतीक्षेतही त्यांचे प्रेम असते. कारण स्वामींना माहित असते की आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करणार आहे. म्हणून संकटे आली तर घाबरू नका. स्वामींना विचारा, या संकटातून मला काय शिकवायचे आहे, आणि मग पहा, प्रत्येक अडचणीतून एक नवीन मार्ग निघेल. मित्रांनो, येथेपर्यंत तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींचे असेच भावपूर्ण विचार दररोज तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी तुमचा हा छोटासा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. बाळांनो, स्वामींच्या सेवेमुळे केवळ तुमचे जीवन बदलत नाही, तर तुमच्या घराचे वातावरणही बदलू लागते. ज्या घरात सतत तणाव असतो, वादविवाद असतात, कटुता असते, त्या घरात जर स्वामींचे नामस्मरण सुरू झाले तर हळूहळू त्या घरातील नकारात्मकता कमी होऊ लागते. कारण स्वामींचे नाव हे केवळ शब्द नाही, तर ती एक दिव्य शक्ती आहे. त्या नावात मनाला शांत करण्याची ताकद आहे. त्या नावात दुःख हलके करण्याची ताकद आहे. त्या नावात तुटलेली मने जोडण्याची ताकद आहे. म्हणूनच अनेक भक्त सांगतात की ज्या दिवसापासून त्यांनी स्वामींचा जप सुरू केला, त्या दिवसापासून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. बाळांनो, स्वामींच्या सेवेत सातत्य खूप महत्त्वाचे आहे. काही लोक 2 दिवस सेवा करतात आणि लगेच फळाची अपेक्षा करतात. पण शेती करणारा शेतकरी जसा बी पेरल्यानंतर रोज त्याची काळजी घेतो, तसेच भक्तीचे बीजही रोज प्रेमाने जपावे लागते. नामस्मरणाचा प्रत्येक जप, केलेली प्रत्येक प्रार्थना, ओघलेला प्रत्येक अश्रू आणि स्वामींसाठी केलेली प्रत्येक सेवा त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचत असते. काहीही वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळते. स्वामींचा सेवक हा कधीही एकटा नसतो. जगाने साथ सोडली तरी स्वामी साथ सोडत नाहीत. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी नवीन दरवाजा उघडतात. जेव्हा सर्व आशा संपतात, तेव्हा स्वामी नव्या आशेचा किरण देतात. आणि जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर शंका घेत असते, तेव्हा स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवत असतात. म्हणूनच बाळांनो, जीवनात काहीही झाले तरी स्वामींचे चरण सोडू नका. कारण जो स्वामींचा होतो, त्याला स्वामी कधीही निराश करत नाहीत. अनेकदा आपण स्वामींकडे जाऊन म्हणतो, माझे दुःख दूर करा, माझ्या अडचणी दूर करा, पण स्वामी त्याहून मोठी कृपा करतात. ते आपल्याला दुःख सहन करण्याची शक्ती देतात. ते आपल्याला अंधारात प्रकाश शोधायला शिकवतात. ते आपल्याला पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकवतात. हीच खरी कृपा आहे. कारण जो माणूस आतून मजबूत होतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. बाळांनो, लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. ज्या क्षणी भक्ताची श्रद्धा परिपक्व होते, त्या क्षणी स्वामींची कृपा वर्षावासारखी बरसू लागते. म्हणून मनात शंका आणू नका. सेवा करत राहा, नाम घेत राहा, विश्वास ठेवत राहा. कारण स्वामी समर्थ आजही प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगत आहेत, बाळा, चिंता करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जीवनात काही प्रसंग असे येतात की माणूस पूर्णपणे खचून जातो. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. कितीही चांगले वागले तरी लोक गैरसमज करतात. कितीही प्रेम दिले तरी बदल्यात दुःख मिळते. अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, माझ्या आयुष्यात एवढे दुःख का? पण बाळांनो, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होतो त्या क्षणी स्वामी तुमच्या अगदी जवळ उभे असतात. कारण स्वामींना माहित असते की आता माझ्या भक्ताला माझ्या आधाराची गरज आहे. तुम्हाला कदाचित स्वामी दिसणार नाहीत, पण त्यांच्या कृपेचे कार्य मात्र सतत सुरू असते. एखाद्या संकटातून तुमची सुटका होते. एखाद्या चुकीच्या निर्णयापासून तुम्ही वाचता. एखादी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. एखादा नवीन मार्ग अचानक खुला होतो. हे सर्व स्वामींच्या कृपेचेच रूप असते. स्वामींची सेवा म्हणजे केवळ दिवा लावणे, फुले वाहणे किंवा आरती करणे नाही. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण खरी सेवा मनातून सुरू होते. ज्या क्षणी भक्ताचा अहंकार कमी होतो, ज्या क्षणी तो स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाचा विचार करतो, ज्या क्षणी तो दुःखातही स्वामींचे आभार मानतो, त्या क्षणी खरी सेवा सुरू होते. कारण स्वामींना बाह्य दिखावा नको असतो. त्यांना हवे असते प्रेमाने भरलेले हृदय. त्यांना हवी असते निस्वार्थ भावना. म्हणूनच अनेक गरीब भक्तांवरही स्वामींची अपार कृपा असते, कारण त्यांच्या मनात खरी श्रद्धा असते. बाळांनो, जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. पैसा येतो आणि जातो. मानसन्मान मिळतो आणि निघून जातो. शरीर तर एक दिवस मातीमध्ये विलीन होणार आहे. पण स्वामींची कृपा आणि भक्तीचा ठेवा कायम राहतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. आज जे काही मिळाले आहे ते स्वामींच्या कृपेनेच मिळाले आहे, ही भावना मनात ठेवली तर जीवन खूप सुंदर बनते. गर्व माणसाला देवापासून दूर नेतो, तर नम्रता माणसाला देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर या क्षणी मनापासून श्री स्वामी समर्थ असे म्हणा. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. कारण अशा आध्यात्मिक विचारांमुळे मनाला नवी दिशा मिळते आणि श्रद्धा अधिक दृढ होते. बाळांनो, स्वामींचा एक नियम आहे. ते भक्ताला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. कदाचित आपण जे मागतो ते लगेच मिळणार नाही, पण जे आवश्यक आहे ते स्वामी नक्की देतात. एखादा भक्त पैशासाठी प्रार्थना करतो, पण स्वामी त्याला बुद्धी देतात. एखादा भक्त यशासाठी प्रार्थना करतो, पण स्वामी त्याला संयम देतात. एखादा भक्त संकट दूर करण्याची विनंती करतो, पण स्वामी त्याला संकटावर मात करण्याची शक्ती देतात. कारण स्वामींना आपल्या जीवनाचे मोठे चित्र दिसत असते. आपण फक्त आजचा दिवस पाहतो, पण स्वामी संपूर्ण भविष्य पाहतात. अनेक भक्तांना चमत्कारांची अपेक्षा असते. पण बाळांनो, सर्वात मोठा चमत्कार कोणता माहिती आहे का? जेव्हा निराश माणूस पुन्हा आशावादी बनतो, तो चमत्कार आहे. जेव्हा रडणारा माणूस पुन्हा हसू लागतो, तो चमत्कार आहे. जेव्हा तुटलेले मन पुन्हा उभे राहते, तो चमत्कार आहे. आणि हे चमत्कार स्वामी रोज हजारो भक्तांच्या जीवनात घडवत असतात. म्हणून चमत्कार शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून पहा.
अनेक वेळा तुम्ही अशा संकटातून वाचला आहात जिथून सुटका अशक्य वाटत होती. तीच तर स्वामींची कृपा होती. बाळांनो, जेव्हा जेव्हा जीवनात अंधार वाढतो तेव्हा तेव्हा स्वामींचे नाम अधिक घ्या, कारण अंधाराशी लढण्यासाठी प्रकाशाची गरज असते आणि मनातील अंधार दूर करण्यासाठी स्वामींचे नाव हाच सर्वात मोठा प्रकाश आहे. नामस्मरण करताना फक्त शब्द उच्चारू नका. प्रत्येक नावामध्ये तुमचे प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची शरणागती मिसळा. मग पहा, मन किती हलके होते, चिंता कशा कमी होतात आणि हळूहळू जीवनात शांती कशी निर्माण होते. बाळांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून तुमच्या जीवनाकडे पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण काळात मी एकटा नव्हतो. स्वामी माझ्यासोबत होते. आज ज्या गोष्टी तुम्हाला दुःख वाटत आहेत त्याच गोष्टी उद्या तुमच्या सामर्थ्याचे कारण बनतील. आज ज्या अडचणी तुम्हाला रडवत आहेत त्याच अडचणी उद्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. आणि हे सर्व घडवून आणणारे स्वामीच असतील. म्हणून बाळांनो, कितीही कठीण प्रसंग आला तरी श्रद्धा सोडू नका, सेवा सोडू नका, नामस्मरण सोडू नका. कारण स्वामींच्या चरणांना धरून ठेवणारा भक्त कधीही हरत नाही. कधी कधी विजय उशिरा मिळतो, पण तो मिळतो नक्की. आणि जेव्हा स्वामींची कृपा पूर्णपणे प्रकट होते तेव्हा जीवनातील अनेक गाठी आपोआप सुटू लागतात. स्वामी आजही प्रेमाने सांगत आहेत, बाळा, तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मला दिसतो. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला कळते. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ येत आहे. तुझ्या जीवनात आनंदाचा सूर्योदय होणार आहे. तू चालत राहा, मी तुझ्यासोबत आहे. स्वामींच्या मार्गावर चालताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सेवा सुरू करता, नामस्मरणात रमू लागता, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवू लागता, तेव्हा सर्व लोक तुमचे कौतुक करतीलच असे नाही. उलट काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही लोक हसतील, काही लोक तुमच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणतील, तर काही लोक तुमच्या पाठीमागे बोलतील. पण बाळांनो, हे नवीन नाही. जगाचा हा स्वभावच आहे. जे लोक स्वतः प्रकाशाकडे चालत नाहीत ते अनेकदा प्रकाशाकडे चालणाऱ्यांची थट्टा करतात. तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, मंदिरात जात असाल, नामजप करत असाल, तर काही लोक म्हणतील, काय मिळते हे करून. काही म्हणतील, इतकी भक्ती करून काय उपयोग. काही लोक तर तुमच्यावर नावसुद्धा ठेवतील. पण बाळांनो, ज्या लोकांनी तुमच्या वेदना अनुभवल्या नाहीत, तुमचे संघर्ष पाहिले नाहीत, तुमच्या अश्रूंची किंमत जाणली नाही, त्यांना तुमच्या भक्तीचे महत्त्व कसे कळणार. जेव्हा तुमच्या जीवनात अंधार होता तेव्हा ते लोक तुमच्या सोबत नव्हते, पण त्या काळात स्वामी तुमच्या सोबत होते. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा स्वामी काय पाहतात हे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, फळांनी भरलेल्या झाडावरच दगड मारले जातात. रिकाम्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याचप्रमाणे जो माणूस आध्यात्मिक मार्गावर पुढे जातो त्याच्यावर टीका जास्त होते, कारण त्याच्यामध्ये काहीतरी विशेष घडत असते. त्याच्या जीवनात स्वामींची कृपा कार्यरत असते आणि ही गोष्ट काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे ते शब्दांनी टोचण्याचा प्रयत्न करतात. पण स्वामींचा भक्त त्या शब्दांपेक्षा स्वामींच्या नावाला अधिक महत्त्व देतो. बाळांनो, जेव्हा कोणी तुमच्या श्रद्धेवर हसते
तेव्हा रागावू नका. कारण श्रद्धा सिद्ध करण्याची गरज नसते. सूर्य उगवल्यावर त्याला प्रकाशाचा पुरावा द्यावा लागत नाही. त्याचा प्रकाशच त्याची ओळख असतो. त्याचप्रमाणे तुमची भक्ती तुमच्या वागण्यातून, तुमच्या शांततेतून, तुमच्या संयमातून आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांमधून दिसली पाहिजे. वाद घालून भक्ती वाढत नाही, नम्रतेने ती अधिक सुंदर होते. अनेक महान संतांच्या जीवनातही लोकांनी टीका केली, पण त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. कारण त्यांना माहित होते की लोकांचे मत क्षणभंगुर असते, पण परमेश्वराची कृपा अमूल्य असते. म्हणून जर लोक तुमच्यावर हसत असतील, नाव ठेवत असतील, तर खचून जाऊ नका. उलट मनात म्हणा, स्वामी, मला तुमच्या मार्गावर स्थिर राहण्याची शक्ती द्या आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, येथेपर्यंत प्रवचन ऐकत असाल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या विचारांचा हा प्रकाश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. बाळांनो, एक दिवस असा येतो की जे लोक तुमच्यावर हसत होते, तेच लोक तुमच्या जीवनातील बदल पाहून आश्चर्यचकित होतात. जे लोक म्हणत होते की भक्तीचा काही उपयोग नाही, तेच लोक तुमच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून विचारतात, तुला ही शांतता कुठून मिळाली? आणि तेव्हा तुम्हाला समजते की स्वामींनी तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या जीवनालाच उत्तर बनवले आहे. म्हणून कोणाच्या बोलण्यामुळे सेवा सोडू नका. कोणाच्या टीकेमुळे नामस्मरण थांबवू नका. कोणाच्या उपहासामुळे श्रद्धा डळमळू देऊ नका. कारण लोकांची मते रोज बदलतात, पण स्वामींचे प्रेम कधी बदलत नाही. लोक आज जवळ असतील, उद्या दूर जातील, पण स्वामी प्रत्येक श्वासात, प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक आनंदात तुमच्या सोबत असतील. आणि म्हणूनच स्वामी आज प्रेमाने सांगत आहेत, बाळा, लोक काय बोलतात याची चिंता करू नकोस. तू फक्त माझे नाव घेत राहा. जगाचे बोलणे वायासारखे येईल आणि निघून जाईल, पण माझी कृपा तुझ्यावर कायम राहील. श्रद्धेने चालत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर लोकांच्या बोलण्याने जर भक्ती थांबली असती, तर आज जगात एकही संत निर्माण झाला नसता. प्रत्येक संताला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला टीका सहन करावी लागली आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या जवळ जाऊ लागता, तेव्हा तुमचे विचार बदलू लागतात. तुमचे वागणे बदलू लागते. तुम्ही पूर्वीसारखे प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही. प्रत्येक वादात पडत नाही. प्रत्येक अपमानाचे उत्तर देत नाही. आणि हेच काही लोकांना खटकू लागते. पूर्वी ज्या गोष्टींवर तुम्ही रागावत होता, त्या गोष्टींवर आता तुम्ही शांत राहू लागता. पूर्वी जिथे तुम्ही तासनतास चिंता करत होता, तिथे आता तुम्ही स्वामींचे नाव घेऊन मन स्थिर करता. हा बदल लोकांना दिसतो, पण त्यामागे स्वामींची कृपा आहे हे त्यांना समजत नाही. म्हणून ते म्हणतात, हा खूप बदलला आहे. हो बाळांनो, तुम्ही बदलला आहात, पण चुकीच्या दिशेने नाही, स्वामींच्या दिशेने बदलला आहात. कधी कधी असेही घडते की तुमच्या स्वतःच्या घरातील लोक तुमच्या भक्तीची थट्टा करतात. तुम्ही जप करत असाल, पोथी वाचत असाल, सेवा करत असाल, तर काही जण म्हणतील, याने काय होणार? पण बाळांनो, लक्षात ठेवा, श्रद्धेचा प्रवास हा अनेकदा एकट्यानेच सुरू करावा लागतो. बीज जमिनीत एकटेच पेरले जाते.
त्याला अंधार सहन करावा लागतो. पाऊस, वारा, उन्हाचा सामना करावा लागतो. पण एक दिवस तेच बीज विशाल वृक्ष बनते. त्याचप्रमाणे आज तुमच्या भक्तीची थट्टा करणारे लोक उद्या तुमच्या जीवनातील स्वामींची कृपा पाहतील. स्वामींची सेवा म्हणजे केवळ सुखाच्या दिवसात केलेली भक्ती नाही. ह्या भक्तीची परीक्षा दुःखाच्या काळात होते. जेव्हा सर्व काही मनासारखे चाललेले असते तेव्हा देवाचे नाव घेणे सोपे असते. पण जेव्हा आयुष्य कोसळत असते, डोळ्यात अश्रू असतात, मनात वेदना असते आणि तरीही ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असते, तेव्हा ती खरी भक्ती असते. स्वामी अशाच भक्तांवर विशेष प्रेम करतात. बाळांनो, अनेक वेळा तुम्हाला वाटेल की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. मी इतकी सेवा करतो, इतका जप करतो, तरीही माझ्या अडचणी का संपत नाहीत? पण जरा शांतपणे विचार करा. कदाचित स्वामी तुमची प्रार्थना ऐकत नाहीत असे नाही, तर ते तुमच्यासाठी अधिक मोठी योजना तयार करत आहेत. लहान मूल आईकडे प्रत्येक गोष्ट मागते, पण आई प्रत्येक मागणी पूर्ण करत नाही. कारण तिला माहित असते की मुलासाठी काय योग्य आहे. त्याचप्रमाणे स्वामी देखील आपल्या प्रत्येक मागणीमागे असलेले भविष्य पाहत असतात. मित्रांनो, जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा. तुमचा एक सबस्क्राईब अनेक भक्तांपर्यंत स्वामींचा संदेश पोहोचवू शकतो. बाळांनो, स्वामींची सेवा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेवा कधीही दिखाव्यासाठी करू नका. लोकांनी आपले कौतुक करावे म्हणून केलेली सेवा ही व्यवहार असतो, पण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी केलेली सेवा ही भक्ती असते. तुम्ही किती लोकांना दाखवले यापेक्षा स्वामींनी तुमच्या मनातील भावना पाहिल्या का, हे महत्त्वाचे आहे. म्हणून सेवा शांतपणे करा, जप प्रेमाने करा, दान नम्रतेने करा आणि प्रत्येक चांगले कार्य स्वामींच्या चरणी अर्पण करा. एक दिवस असा येईल की जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआप मिळतील. आज जे समजत नाही ते उद्या स्पष्ट होईल. आज जी वेदना आहे ती उद्या तुमची ताकद बनेल. आज जो संघर्ष आहे तो उद्या तुमच्या यशाची कथा बनेल. आणि त्या दिवशी तुम्ही डोळे मिटून एकच गोष्ट म्हणाल, स्वामी, त्या कठीण काळात तुम्ही मला सोडले नाहीत. कारण बाळांनो, स्वामींचा हात डोक्यावर असेल तर माणूस कधीच खऱ्या अर्थाने हरत नाही. त्याचा मार्ग कदाचित कठीण असेल, त्याचा प्रवास कदाचित लांब असेल, पण त्याचे गंतव्य नक्कीच सुंदर असते. म्हणून संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका. लोकांनी हसले तरी सेवा सोडू नका. अपयश आले तरी नामस्मरण सोडू नका. कारण स्वामींच्या कृपेने उगवणारा सूर्य कधी ना कधी तुमच्या जीवनातही प्रकाश घेऊन येणार आहे. आणि त्या दिवशी स्वामी प्रेमाने म्हणतील, बाळा, तू धीर धरलास म्हणून आज हा आनंद तुला मिळाला. तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी तुला कधीच पडू दिले नाही. आता मागे वळून पहा, प्रत्येक वादळात मीच तुझ्यासोबत चालत होतो. बाळांनो, हार मानू नका. हे 2 शब्द छोटे आहेत, पण यामध्ये संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद आहे. कारण जेव्हा माणूस हार मानतो तेव्हा तो संकटांमुळे हरत नाही, तर स्वतःच्या मनामुळे हरतो. आणि जोपर्यंत मन जिवंत आहे, आशा जिवंत आहे,
तोपर्यंत कोणतीही लढाई संपलेली नसते. कधी कधी आयुष्य इतके कठीण होते की पुढे चालण्याची शक्तीच उरत नाही. नोकरीत अपयश येते, व्यवसायात नुकसान होते, नात्यांमध्ये फसवणूक होते, आपल्या माणसांकडून अपेक्षाभंग होतो. अशा वेळी मन म्हणते, आता बस, खूप झाले. पण बाळांनो, अशाच क्षणी स्वामी तुमच्या कानात हळूच सांगत असतात, बाळा, कला असशील तर थोडा वेळ विश्रांती घे, पण हार मानू नकोस. लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार कितीही गर्द असला तरी सूर्योदय थांबत नाही. पावसाचे ढग कितीही दाट असले तरी आकाश कायम झाकून ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील दुःख कायमचे राहणार नाही. आजची परिस्थिती कठीण आहे, पण ती कायमची नाही. स्वामींच्या कृपेने बदल हा नक्की घडणार आहे. बाळांनो, अनेक वेळा स्वामी तुम्हाला लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते तुमची श्रद्धा तपासत नसतात, तर तुमची शक्ती वाढवत असतात. जसा लोखंड अग्नीत तापल्याशिवाय मजबूत होत नाही, तसा भक्त संकटांतून गेल्याशिवाय खंबीर होत नाही. म्हणून जेव्हा संकटे वाढतात, तेव्हा घाबरू नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी मोठे दार उघडण्याआधी तुम्हाला तयार करत असतील. लोक म्हणतील, तुझ्याने होणार नाही, परिस्थिती म्हणेल, तू हरलास, नशीब म्हणेल, तुझी वेळ संपली. पण त्या सर्व आवाजांपेक्षा मोठा एक आवाज आहे, तो म्हणजे स्वामींचा आवाज. आणि स्वामी म्हणत आहेत, बाळा, अजून तुझी कथा संपलेली नाही. अजून मी तुझ्यासाठी खूप काही लिहून ठेवले आहे. मित्रांनो, जर तुम्ही जीवनात एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल, तर आज स्वतःला एक वचन द्या, मी कितीही अडचणी आल्या तरी हार मानणार नाही. स्वामींचे नाव सोडणार नाही, श्रद्धा सोडणार नाही. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ असते, त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधी विझत नाही. बाळांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही आजच्या संघर्षाकडे मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्य आहे तो काळ, ज्याने मला स्वामींच्या अधिक जवळ आणले. आज ज्या गोष्टी तुम्हाला रडवत आहेत, त्या उद्या तुमच्या सामर्थ्याची साक्ष देतील. आज ज्या अडचणी डोंगरासारख्या वाटत आहेत, त्या उद्या छोट्या टेकडीसारख्या दिसतील. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हार मानू नका. रडावे लागले तर रडा, थकवा आला तर थोडे थांबा, पण स्वामींचा हात सोडू नका. कारण ज्या भक्ताने शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवला, त्याला स्वामींनी कधीही निराश केलेले नाही. आणि आज स्वामी प्रेमाने सांगत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यातील हे वादळ कायमचे नाही. धीर धर, विश्वास ठेव, एक पाऊल पुढे टाक. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू हार मानू नकोस, कारण मी अजून हार मानलेली नाही. बाळांनो, स्वामी समर्थांच्या मार्गावर चालताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी ह्या भक्ताची परीक्षा घेतात. ही परीक्षा भक्ताला त्रास देण्यासाठी नसते, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असते. अनेकदा भक्त विचार करतो की मी इतकी सेवा करतो, इतका नामजप करतो, स्वामींचे स्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात एवढी संकटे का येतात? लोक माझा अपमान का करतात? माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा का घेतात? पण बाळांनो, जेव्हा जेव्हा असा प्रश्न तुमच्या मनात येतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला सोडून गेलेले नसतात. उलट्या काळात ते तुमच्या सर्वात जवळ असतात.
कारण सोन्याची किंमत वाढवायची असेल तर ते अग्नीत तापवावे लागते. हिरा चमकायचा असेल तर त्याला घासावे लागते. त्याचप्रमाणे भक्ताचे जीवन दिव्य बनवण्यासाठी स्वामी त्याला काही कठीण प्रसंगातून घेऊन जातात. कधी कधी असे वाटते की सर्वजण तुमच्या विरोधात उभे आहेत. ज्या लोकांसाठी तुम्ही आयुष्यभर चांगले केले तेच लोक तुमच्यावर आरोप करतात. ज्यांना तुम्ही आधार दिला तेच तुम्हाला एकटे सोडून जातात. ज्या नात्यांवर तुम्ही विश्वास ठेवला ती नाती तुटतात. अशा वेळी मनाला खूप वेदना होतात. डोळ्यात अश्रू येतात. रात्री झोप लागत नाही. मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. पण बाळांनो, त्या प्रत्येक अश्रूचा हिशेब स्वामींकडे असतो. तुम्ही एकटे बसून रडत असताना सुद्धा स्वामी तुमच्या जवळ असतात. तुम्हाला दिसत नाही म्हणून त्यांची उपस्थिती नसते असे नाही. वारा दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवतो. त्याचप्रमाणे स्वामींची कृपा दिसत नाही पण ती सतत तुमच्या जीवनात कार्यरत असते. अनेक भक्तांची चूक अशी होते की संकट आले की ते घाबरतात. त्यांना वाटते की आता सर्व संपले. पण बाळांनो, लक्षात ठेवा, स्वामींच्या भक्ताचे आयुष्य कधीच संपत नाही. त्याच्या जीवनात फक्त नवीन अध्याय सुरू होतात. आज जे दुःख वाटत आहे ते उद्या मोठ्या आनंदाचे कारण बनणार असते. आज जो अपमान सहन करावा लागत आहे तो उद्या सन्मानाचा पाया ठरणार असतो. आज ज्या लोकांनी तुमची थट्टा केली आहे तेच लोक उद्या तुमच्या जीवनातील बदल पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. स्वामी अनेकदा शांत राहतात. भक्त प्रार्थना करतो, रडतो, विनवणी करतो, पण काही दिवस काहीच घडत नाही. तेव्हा मन म्हणते, स्वामी माझे ऐकत नाहीत का? पण बाळांनो, स्वामींची शांतता ही त्यांची अनुपस्थिती नसते. ती त्यांच्या कार्याची सुरुवात असते. बीज जमिनीत पेरल्यावर अनेक दिवस काहीच दिसत नाही, पण जमिनीखाली त्याची वाढ सुरू असते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही स्वामी अदृश्यपणे कार्य करत असतात. योग्य वेळ येईपर्यंत ते शांत राहतात, पण जेव्हा त्यांची कृपा प्रकट होते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात. लोक तुम्हाला त्रास देतील, तुमच्या श्रद्धेवर हसतील, तुमच्या भक्तीची खिल्ली उडवतील. काही लोक तुमच्या यशावर जळतील. काही लोक तुमच्या अपयशात आनंद मानतील. पण बाळांनो, लोकांच्या वागण्यावर तुमचे नियंत्रण नाही, मात्र तुमच्या श्रद्धेवर तुमचे नियंत्रण आहे. म्हणून लोकांकडे पाहू नका, स्वामींकडे पहा. लोकांचे बोलणे ऐकू नका, स्वामींच्या नावाचा जप करा. कारण जग बदलते, माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, पण स्वामींचे प्रेम कधीही बदलत नाही. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला समजेल की ज्या संकटांना तुम्ही शाप समजत होता ती तर स्वामींची कृपाच होती. ज्या वेदनांना तुम्ही अन्याय समजत होता त्या तर तुमच्या आत्म्याला मजबूत बनवणाऱ्या होत्या. ज्या लोकांनी तुम्हाला सोडून दिले ते तुमच्या जीवनातून जाणे आवश्यक होते. कारण स्वामी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात असतात जिथे तुमची खरी किंमत ओळखली जाणार असते. म्हणून बाळांनो, कितीही संकटे आली तरी हार मानू नका. कितीही अंधार वाढला तरी नामस्मरण सोडू नका. कितीही अपमान झाला तरी सेवा थांबवू नका. कारण स्वामी समर्थ आजही प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगत आहेत, बाळा, परीक्षा चालू आहे म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे.
तू पडू नये म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जगाने तुला विसरले तरी मी तुला विसरणार नाही. लोकांनी साथ सोडली तरी मी तुझा हात सोडणार नाही. फक्त श्रद्धा ठेव, धीर धर आणि पुढे चालत राहा. तुझ्या जीवनातील सुंदर दिवस आता दूर नाहीत. बाळांनो, जीवनात असा एक काळ येतो जेव्हा सर्व काही असूनही मन रिकामे वाटते. घर असते, माणसे असतात, संसार असतो, पण मनाला शांती नसते. बाहेरून हसणारा माणूस आतून तुटलेला असतो. अनेकदा भक्तांच्या जीवनातही असा काळ येतो. तेव्हा त्याला वाटते की इतकी वर्षे स्वामींची सेवा केली, नामस्मरण केले, तरी माझ्या वाट्याला एवढ्या परीक्षा का? पण बाळांनो, ज्या भक्ताला स्वामी आपल्या जवळचे मानतात त्यालाच ते अधिक घडवतात. कारण स्वामींना तुमच्याकडून फक्त भक्ती नको असते, त्यांना तुमचे जीवन एक आदर्श बनवायचे असते. लक्षात ठेवा, नदी जेव्हा समुद्राकडे निघते तेव्हा तिच्या वाटेत अनेक दगड येतात. कधी डोंगर आडवा येतो, कधी खोल दरी येते, कधी मोठे वादळ येते. पण नदी कधी थांबत नाही, कारण तिला तिचे ध्येय माहिती असते. त्याचप्रमाणे स्वामींच्या भक्तानेही संकटांकडे पाहून थांबू नये. कारण तुमचे ध्येय फक्त सांसारिक यश नाही, तर स्वामींची कृपा मिळवणे आहे. आणि ज्या माणसावर स्वामींची कृपा होते, तो जीवनातील कोणत्याही संकटाला घाबरत नाही. काही वेळा स्वामी तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी काढून घेतात. एखादी व्यक्ती दूर जाते, एखादी संधी निघून जाते, एखादे स्वप्न अपूर्ण राहते. तेव्हा मन दुःखी होते. पण बाळांनो, लहान मूल हातात तुटलेले खेळणे धरून बसले असेल तर आई त्याच्या हातातून ते खेळणे काढून घेते, कारण तिला माहित असते की त्याला त्यापेक्षा चांगली वस्तू द्यायची आहे. त्याचप्रमाणे स्वामी देखील कधी कधी काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर करतात, कारण ते तुम्हाला त्यापेक्षा अधिक सुंदर आणि अधिक चांगले काही देण्याची तयारी करत असतात. पण त्या प्रतीक्षेच्या काळात श्रद्धा टिकवणे हेच खरे भक्ताचे लक्षण आहे. जेव्हा काहीच दिसत नाही, तेव्हा विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद दिसतात, तेव्हा स्वामी नवीन दरवाजा उघडतील यावर विश्वास ठेवणे हीच खरी शरणागती आहे. कारण स्वामी कधीही भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. ते संकटातून नेतात, पण संकटात टाकून निघून जात नाहीत. ते परीक्षा घेतात, पण आधार काढून घेत नाहीत. ते शांत राहतात, पण दूर जात नाहीत. बाळांनो, तुमच्या आयुष्यात आज जे लोक त्रास देत आहेत, त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. कारण अनेक वेळा स्वामी अशा लोकांच्या माध्यमातूनच तुम्हाला धडे शिकवत असतात. काही लोक तुमचा संयम शिकवतात. काही लोक तुमची सहनशक्ती वाढवतात. काही लोक तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. आणि काही लोक तुम्हाला स्वामींशिवाय कोणताही आधार कायमचा नसतो हे समजावून सांगतात. म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे स्वामींची योजना म्हणून पाहायला शिका. एक दिवस असा येईल की तुमच्या डोळ्यात आज जे अश्रू आहेत, त्याच डोळ्यात आनंदाश्रू असतील. आज जी वेदना आहे, ती उद्या प्रेरणा बनेल. आज ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत, त्या उद्या वास्तव बनतील. आणि त्या दिवशी तुम्ही नम्रपणे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाल, स्वामी, मला तेव्हा काहीच समजत नव्हते, पण तुम्ही माझ्यासाठी जे काही केले ते माझ्या भल्यासाठीच होते. म्हणून बाळांनो, परिस्थिती कितीही कठीण असो,
श्रद्धा सोडू नका. जग कितीही विरोधात असो, नामस्मरण थांबवू नका. लोक कितीही हसले तरी सेवा सोडू नका. कारण स्वामी समर्थांचा हात ज्याच्या डोक्यावर असतो, त्याचे नुकसान कधीच कायमचे होत नाही. कदाचित उशीर होईल, कदाचित वाट लांब असेल, पण स्वामींचा न्याय आणि कृपा नक्की मिळेल. आणि आज स्वामी प्रेमाने सांगत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ मी पाहत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तू फक्त चालत राहा. रस्ता कठीण असला तरी शेवटी तुला प्रकाशच मिळणार आहे. कारण मी तुला एकटे सोडलेले नाही आणि कधीही सोडणार नाही. बाळांनो, आजचा काळ खूप वेगळा झाला आहे. पूर्वी माणसाची ओळख त्याच्या स्वभावावर, त्याच्या प्रामाणिकपणावर, त्याच्या भक्तीवर आणि त्याच्या चांगुलपणावर होत होती. पण आज अनेक ठिकाणी परिस्थिती बदललेली दिसते. आज माणसाच्या सत्याला किंमत नाही, त्याच्या भक्तीला किंमत नाही, त्याच्या चांगल्या मनाला किंमत नाही. आज पैसा असेल तर लोक तुमच्याकडे पाहतात, श्रीमंती असेल तर तुमचा आदर करतात, पद असेल तर तुमच्या भोवती गर्दी करतात. पण बाळांनो, हे जगाचे नियम आहेत, स्वामींचे नियम नाहीत. जग बाह्य स्वरूप पाहते, पण स्वामी अंतःकरण पाहतात. जग तुमच्या खिशात किती पैसा आहे हे मोजते, पण स्वामी तुमच्या हृदयात किती श्रद्धा आहे हे पाहतात. जगाला तुमचे घर किती मोठे आहे हे महत्त्वाचे वाटते, पण स्वामींना तुमचे मन किती विशाल आहे हे महत्त्वाचे वाटते. म्हणूनच अनेकदा श्रीमंत माणूस आतून अस्वस्थ असतो आणि साधा भक्त मनाने समाधानी असतो. कारण खरी श्रीमंती बंकेतील पैशात नसते, ती मनातील समाधानात असते. आज अनेक लोक पैशासाठी नाती तोडतात, पैशासाठी खोटे बोलतात, पैशासाठी विश्वासघात करतात, पैशासाठी स्वतःच्या माणसांनाही विसरतात. पण बाळांनो, पैसा आवश्यक आहे, परंतु तोच सर्व काही नाही. कारण पैसा औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य नाही. पैसा मोठे घर विकत घेऊ शकतो, पण घरातील प्रेम नाही. पैसा महागडी गादी विकत घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैसा अनेक माणसे जवळ आणू शकतो, पण खरी माणसे नाही. स्वामींच्या दरबारात मात्र वेगळा हिशेब असतो. तिथे कोण किती श्रीमंत आहे हे विचारले जात नाही. तिथे विचारले जाते की संकटातही श्रद्धा टिकवली का, दुःखातही नामस्मरण केले का. लोकांनी साथ सोडली तेव्हा स्वामींचा हात धरून ठेवला का. कारण स्वामींसाठी भक्ताचे प्रेम हेच सर्वात मोठे धन असते. बाळांनो, कधी कधी तुम्हाला वाटेल की खोटे बोलणारे पुढे जात आहेत, फसवणूक करणारे सुखात आहेत, आणि प्रामाणिक माणूस मात्र संघर्ष करत आहे. पण घाईने निष्कर्ष काढू नका. कारण स्वामींच्या न्यायाला वेळ लागतो, पण अन्याय होत नाही. झाडाला फळ यायला वेळ लागतो, पण जेव्हा फळ येते तेव्हा त्याची गोडी वेगळीच असते. त्याचप्रमाणे सत्याचा मार्ग कठीण असतो, पण त्याचा शेवट सुंदर असतो. आज जग पैशाला नमस्कार करते, पण स्वामी भक्तीला नमस्कार करतात. आज जग श्रीमंतीकडे आकर्षित होते, पण स्वामी नम्रतेकडे आकर्षित होतात. आज जग बाह्य यश पाहते, पण स्वामी मनातील पवित्रता पाहतात. म्हणून बाळांनो, जग बदले म्हणून तुम्ही बदलू नका. लोकांनी सत्याची किंमत कमी केली म्हणून तुम्ही सत्य सोडू नका. लोकांनी भक्तीची थट्टा केली म्हणून तुम्ही नामस्मरण सोडू नका.
कारण एक दिवस पैसा, संपत्ती, पद, प्रतिष्ठा सर्व काही इथेच राहणार आहे. पण तुमची भक्ती, तुमची श्रद्धा आणि स्वामींशी असलेले तुमचे नाते तुमच्यासोबत राहणार आहे. आणि त्या दिवशी स्वामी प्रेमाने म्हणतील, बाळा, जगाने तुझी किंमत ओळखली नाही तरी चालेल, पण तू माझ्यावरचा विश्वास सोडला नाहीस. हेच तुझे खरे वैभव आहे. हेच तुझे खरे धन आहे. म्हणून बाळांनो, पैशाचा आदर करा पण त्याला देव बनवू नका. संसार करा पण स्वामींना विसरू नका. यश मिळवा पण अहंकार वाढवू नका. आणि कोणत्याही परिस्थितीत तुमची श्रद्धा, तुमचे सत्य आणि तुमची भक्ती जपून ठेवा. कारण स्वामींच्या दृष्टीने हाच सर्वात मोठा खजिना आहे. बाळांनो, आजच्या जगात माणसाची किंमत त्याच्या चारित्र्यावर नाही, तर त्याच्या परिस्थितीवर ठरवली जाते. तुमच्याकडे पैसा असेल, मोठे घर असेल, गाडी असेल, तर लोक तुमच्या भोवती फिरतात. तुमच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देतात. पण ज्या क्षणी परिस्थिती बदलते, पैसा कमी होतो किंवा अडचणी येतात, त्याच लोकांचे वागणे बदलते. तेव्हा समजते की अनेक नाती ही प्रेमाची नव्हती, तर स्वार्थाची होती. हे सत्य कडू आहे, पण जीवनात एक ना एक दिवस प्रत्येकाला समजते. पण बाळांनो, स्वामींच्या दरबारात असे नसते. स्वामी कधीच भक्ताची किंमत त्याच्या पैशावरून ठरवत नाहीत. कारण स्वामींना तुमच्या खिशातील संपत्तीपेक्षा तुमच्या हृदयातील श्रद्धा अधिक प्रिय असते. म्हणूनच इतिहासात अनेक संत, अनेक भक्त साधे होते, गरीब होते, पण त्यांच्यावर स्वामींची अथांग कृपा होती. कारण त्यांच्याकडे जगाचे वैभव नव्हते, पण भक्तीचे वैभव होते. आज अनेक लोक पैशासाठी धावत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ सुरू आहे. अधिक पैसा, अधिक संपत्ती, अधिक प्रतिष्ठा यासाठी संघर्ष सुरू आहे. पण या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे, पण मनात शांतता नाही. त्याच्याकडे सुविधा आहेत, पण समाधान नाही. त्याच्याकडे लोक आहेत, पण आपुलकी नाही. कारण बाहेरची श्रीमंती वाढली, पण आतली श्रीमंती कमी झाली. बाळांनो, खरी श्रीमंती कोणती आहे माहिती आहे का? सकाळी उठल्यावर मन शांत असणे, रात्री झोपताना कोणाबद्दल द्वेष नसणे, संकटातही स्वामींवर विश्वास असणे आणि परिस्थिती काहीही असली तरी मनात समाधान असणे. ही श्रीमंती ज्याच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत आहे. बाकीचे वैभव तर क्षणिक आहे. कधी कधी तुम्ही पाहाल की प्रामाणिक माणूस संघर्ष करत आहे आणि चुकीचे मार्ग वापरणारा माणूस सुखात दिसतो आहे. तेव्हा मनात प्रश्न येतो की सत्याचा उपयोग काय? पण बाळांनो, सत्याचा मार्ग हा शर्यतीचा नाही, तो प्रवासाचा मार्ग आहे. खोटेपणा काही काळासाठी पुढे जाऊ शकतो, पण कायमचा नाही. अन्याय काही काळासाठी जिंकू शकतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. कारण स्वामींचा न्याय उशिरा होतो, पण अचूक होतो. मित्रांनो, जर तुम्ही आज एखाद्या संघर्षातून जात असाल, जर लोक तुमची किंमत करत नसतील, जर तुमच्या चांगुलपणाची कद्र होत नसेल, तर निराश होऊ नका. कारण तुमची किंमत लोकांनी ठरवायची नाही. तुमची किंमत स्वामींना माहीत आहे. ज्या हृदयात स्वामींचे नाव आहे, ज्या डोळ्यात श्रद्धेचे अश्रू आहेत आणि ज्या मनात भक्ती आहे, तो माणूस कधीच गरीब नसतो. लोक तुमच्या कपड्यांकडे पाहतील, पण स्वामी तुमच्या मनाकडे पाहतील.
लोक तुमची आर्थिक स्थिती पाहतील, पण स्वामी तुमची आध्यात्मिक स्थिती पाहतील. लोक तुमच्या यशावर प्रेम करतील, पण स्वामी तुमच्या आत्म्यावर प्रेम करतात. म्हणून जगाने तुमची उपेक्षा केली तरी दुःखी होऊ नका. कारण जगाचा स्वीकार मिळवण्यापेक्षा स्वामींची कृपा मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. बाळांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला जाणवेल की पैसा नसताना स्वामी होते, संकटात स्वामी होते, अपमानात स्वामी होते, अश्रूंमध्ये स्वामी होते आणि एकटेपणातही स्वामी होते. तेव्हा तुम्हाला समजेल की जीवनातील सर्वात मोठी संपत्ती बंकेत नव्हती, तर स्वामींच्या चरणी होती. आणि त्या दिवशी तुम्ही अभिमानाने म्हणाल, माझ्याकडे जगाचे वैभव कमी होते, पण स्वामींची कृपा भरपूर होती. माझ्याकडे पैसा कमी होता, पण श्रद्धा अमाप होती. म्हणूनच मी तुटलो नाही, हरलो नाही आणि वाकलो नाही. कारण बाळांनो, पैसा माणसाला श्रीमंत बनवू शकतो, पण स्वामींची कृपा माणसाला धन्य बनवते. आणि धन्य जीवन जगणारा भक्तच खऱ्या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. श्री स्वामी समर्थ.